नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेगावला पंचायत समितीच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चुकीचे लाभार्थी निवड करून मंजूर झालेल्या सिंचन विहिरीची चौकशी करून दोषींवर योग्य ते कारवाई करावी या मागणीसाठी जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ इसरवाडे यांनी मंगळवारी 15 एप्रिलला शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं. शेगावचे तहसीलदारांना दिलेल्या लेखी निवेदनात त्यांनी म्हटलंय की शेवगाव तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने लाभार्थी निवड करून गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, स्थळ पाहणी करणारे अधिकारी, त्याचबरोबर रोजगार हमी योजना APO यांना अपात्र लाभार्थी पात्र करून प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रशासनाच्या निधी अपात्र लाभार्थी निवड चुकीची करूनच प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचं निदर्शनास येत आहे. तर याची पूर्णपणे चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. नमस्कार, मी नवनाथ इसरवाडे. आपण शेवगाव येथील पंचायत समितीचा भोंगळ कारभार चालू असल्याबद्दल आपण त्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलो. आपल्या शेवगाव तालुक्यातले भ्रष्ट BDO, ह्या BDOनी ज्या विहिरी मंजूर झाल्या, ज्या धनदांडग्या लोकांच्या झालेल्या आहेत, ज्याला 5, 7, 10 एकर जमिनी आहेत, त्या अशा धनदांडग्या लोकांना 50-50 हजार रुपये घेऊन सनी ह्या भ्रष्ट BDOनी ही विहिरी मंजुरी करून दिल्या. त्या विहिरी मंजुरी असेल त्याचे निकष काय? रोजगार हमी योजनेतून मंजुराला हाताला काम मिळावे यासाठी तालुक्यामध्ये अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने सर्व कामे पॉकलँड व JCBने कामं करतात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मजुराच्या हाताला काम भेटावं म्हणून हे शासन इकडं खाली काम देत आहे. आणि ह्या BDOनी शेवगाव तालुक्यामध्ये त्यांनी असं धरलं आहे का मी बीडचा आहे म्हणून मला इथं बीडचा बिहार जसा झाला तसा शेवगावचा बिहार बनायचा आहे, हेच त्याच्या डोक्यात एवढं आहे. आपण त्या BDOला जर फोन केला तर एकामध्ये त्या BDOच्या 5-5 मीटिंग असते काय, हा माझ्या मनामध्ये मला मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी आणि गाई गोट्याच्या प्रकरणामध्ये 6,000 रुपये घेतल्या बिगर हा BDO कुठल्याही गोष्टीचं काम करीत नाही. तरी ह्या BDOची सखोल चौकशी व्हावी, त्याच्यावरती कारवाई व्हावी. जर कारवाई नाही झाली तर आम्ही इथून उठून क्रांती चौकामध्ये जाऊन रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. ह्या अशा मोक्याला त्याच्यावरती चांगली कडक कारवाई झाली पाहिजे. तरी मी ग्रामविकास मंत्र्याला एक विनंती करतो, आपण या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावे, नाही तर अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्या बिगर राहणार नाही. मी शंकर बाबासाहेब मडके, राहणार गदेवाडी, एक गरीब कुटुंबातला शेतकरी आहे. माझे 620 गट नंबरमध्ये विहीर खोदायची होती. मागच्या वर्षी मी प्रस्ताव दिला होता, पण ते प्रस्ताव त्यांनी बाजूला फेकून दिला. नंतर ते BDOच्या एजंटने सांगितलं का इथं पैसे द्यावं लागते 40-50 हजार रुपये. त्याच वेळेस ही विहीर मंजूर होती, नाहीतर अन्यथा मंजूर होत नाही. मला समजल्या नाही, त्यामुळं मी म्हणलं इतके नाही, मी थोडे देतो, पण ते म्हणले तशी होत नाही. मग त्यांनी माझ्याकडून 40,000 रुपये घेतले आणि आता पुन्हा परत 7,000 रुपये दे असं म्हणते, तरच तुला पत्र देऊ. अजून माझ्या हातात दिलं नाही. आणि ज्यावेळेस जिओ टॅकिंगला येते त्यावेळेस पण म्हणतात का 2,000 रुपये दे तरच जिओ टॅकिंग होईल.